नमस्कार. शिक्षण हे वाघिणीचं दूध आतं, जो पितो तो गुरगुरतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विधान आहे. आणि असंच शिक्षणानं क्रांती होते. क्रांतीमुळं काय घडतं हे त्यातलं एक मूर्तिमंत उदाहरण आपण आता आलेलो आहोत. केडगाव बोरीपारधी दहिगुडवाडी चौफला परिसरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व की ज्यांना भाऊसाहेब नावाने संबोधलं जातं. हे भाऊसाहेब कोण आहे? तर भाऊसाहेब म्हणजे दिनकर दशरथ धायगुडे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत ते सोसायटीमध्ये सचिव या पदावर काम करत होते आणि म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये धायगुडे भाऊसाहेब या नावाने ते प्रचलित आहेत. त्यांच्या घरामध्ये अतिशय एक आनंदाचा दिवस. हा आनंदाचा दिवस काय की त्यांचे चिरंजीव आतिश दिनकर धायगुडे हे MPSC परीक्षेमध्ये राज्यामध्ये 12व्या क्रमांकावरती ते आलेले आहेत आणि ते आता सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठी तयार झालेले आहेत आणि सरकारनं ते मान्य केलेले. आपण आता सरळ त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या परिवाराशी चर्चा करणार आहोत. तुम्हा सर्व परिवारांचा आवाज लोकशाहीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. भाऊसाहेब, काय वाटतं आपले चिरंजीव आता एक नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार या नावाने आता काम करणार आहेत, कार्यरत होणार आहेत, शासनामध्ये राहणार आहेत, काय वाटतं या गोष्टीचं? कुटुंबाला अत्यंत आनंद वाटतो, पण एक ग्रामीण भागातला तरुण या प्रशासनामध्ये गेला त्याच्यामुळं ह्या भागाला बी इतर मुलांना बी त्याच्यामुळं उत्तेजन मिळत, मार्गदर्शन मिळत आणि एक आमची इच्छा होती कुटुंबाची, आपल्या कुटुंबातील कोणतरी प्रशासकीय अधिकारी व्हावा, ती इच्छा आमची पूर्ण झाली. मित्रांनो, आपला मुलगा ऑफिसर झालेला आहे या आनंदापेक्षा भाऊसाहेब असं सांगतात की ग्रामीण भागातला एक तरुण ज्यावेळेस एखाद्या शासकीय सेवेत अधिकारी म्हणून जातो, ती प्रेरणा, ती चेतना या परिसरातील अनेक परिवारातील मुलांनी घ्यावी आणि तशी तयारी करावी. भविष्य काळात हा परिसर खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांचं गाव म्हणून बनला पाहिजे अशी माफक संकल्पना त्यांनी बोलून दाखवली. नमस्कार, तुम्ही आई आहात, काय वाटतं तुमच्या मुलाकडे पाहून? म्हणजे खूप आनंद होत आहे. मग आनंद झाला तर एवढा आवाज कमी काय की त्या आनंद असा कोंडलाय का? माझ्या सगळ्याच परिवाराला खूप आनंदाचा क्षण मिळालेला आहे. मित्रांनो, आईचं मन भरून येतं, शब्द सुचत नाहीत, काय बोलावं ते कळत नाही. इतका अत्यानंद झालेला आहे की आपला मुलगा एक अधिकारी बनतोय. आणि खरं प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल असावं. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं एक वाक्य आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे आपल्या आईला असं वाटतं आपला पोरगा आता फार मोठा अधिकारी झालाय, त्यामुळे शब्द सुचेनासे झालेत, कंठ दाटून येतोय. तरी आपण आता या ठिकाणी जे अधिकारी झालेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आतिशजी, तुम्हाला खऱ्या अर्थानं आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. काय वाटतं? हा प्रवास तसं बघितलं तर 5 ते 6 वर्षाचा प्रवास होता. आदरणीय आमचे स्वर्गीय तुकाराम खंडोबा धायगुडे साहेब यांच्या आवाज तुमचा कमी आहे. प्रेरणेतनं आणि नगर रचनाकार अधिकारी दत्तात्रय काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे आजी आजोबा यांच्या आशीर्वादाने, तसेच माझे चुलते असतील धायगुडे सर, माझे दुसरे चुलते आबासाहेब धायगुडे असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या मानसिक सपोर्टमुळे त्यांनी मला कुठलीच कमी भासू दिली नाही. मला अपयश आलं 22 मध्ये, त्यांनी पुन्हा भरारी घेण्यासाठी मला प्रेरणा दिली, मला सपोर्ट दिला आणि यातून मी हे यश मिळवलेलं आहे. मित्रांनो, बोरीपारधी या गावामध्ये असणाऱ्या मराठी शाळेतला हा स्टुडंट्स विद्यार्थी, मराठी शाळेतून शिकलेले विद्यार्थी काय करू शकतात हे इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना खऱ्या अर्थानं ही चेतना आहे. ही मराठी मायभूमी, मराठी मायभूमीमध्ये या मातृत्वाने काय निर्माण केले तर या गावामध्ये 3 अधिकारी, सुरुवातीला एक अधिकारी म्हणजेच आता ह्यांनी नाव घेतलं, त्यांचं नाव तुकारामजी, स्वर्गीय तुकाराम गडदे, हे RT ऑफिसर होते. धायगुडे, सॉरी, स्वर्गीय तुकाराम धायगुडे हे ऑफिसर होते. त्यांनी या भागामध्ये सुरुवातीला काम सुरू केलं, शिक्षणातून भरारी घेतली आणि अधिकारी झाले. त्यानंतर
दत्तात्रेय काळे हे या ठिकाणी याच विभागामध्ये जॉईन झाले. आज खऱ्या अर्थानं डेप्युटी कलेक्टर या पोस्टिंगवर ते काम करतात. आणि आता हा तिसरा व्यक्ती प्रेरणा देतो त्या दोघांना. म्हणून इथल्या परिसरातील प्रत्येक शिकणाऱ्या तरुणांना आम्ही या निमित्तानं विनंती करतो की मित्रहो, तुम्ही सुद्धा अधिकारी बनू शकता. फक्त तुमची प्रेरणा ह्या 3 अधिकाऱ्यांना नजरेसमोर ठेवा. म्हणून तुम्हाला चेतना मिळेल. अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासातून काय घडतं तर अमित सारखा एक आतिश सारखा एक अधिकारी होतो. या सर्व घडामोडींमध्ये ही जी परीक्षा इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आता जे सगळं सांगितलं की चुलत्यांचं श्रेय आहे, 3 मार्गदर्शक आहेत, आई वडील आहेत, पण अभ्यासाची परिस्थिती कशी होती? अभ्यास किती करत होता? कारण मी अनेक वेळा तुम्हाला वडिलांचं आणि आईचं ड्रायव्हिंग करताना पाहिलेलं आहे. अभ्यास तसं बघितलं तर मी पुण्याला अभ्यास करत होतो, नवी पेठ अभ्यासिकेत. साधारणतः 8 ते 10 तास अभ्यास करायचो. गावी आले की आई वडिलांसोबत वेळ मिळावा, त्याच्यामुळे आई वडिलांसोबत असायचो ड्रायव्हिंगमध्ये. अभ्यासाला तुम्ही किती वर्ष दिली? मी 2021 पासून याच परीक्षेचे अभ्यास करत होतो, तयारी करत होतो पुण्यामध्ये. म्हणजे सलग 4 वर्ष तुम्ही 4 अभ्यास. वर्ष, हा. 4 वर्षातल्या प्रत्येक दिवसाचा 8 तासाचा अभ्यास. हा म्हणजे कधी सुट्टी घ्यायचो, परंतु कंपल्सरी 7-8 तास करायचो अभ्यास. मित्रांनो, अभ्यासाशिवाय काही करता येत नाही. वाचाल तर वाचा, हे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. तुम्हाला वाचलं पाहिजे म्हणजे त्या अभ्यासानुसार झालं पाहिजे. म्हणून या जगामध्ये तुम्हाला तुमचा ठसा उमटवायचा असेल, तुम्हाला लक्षवेध करायचं असेल, लक्षवेध व्हायचं असेल, तर तुम्हाला अधिकारी किंवा एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीसाठी जरी तुम्हाला उभं राहायचं असेल तरी अभ्यास काळाची गरज आहे. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरतो, हे बाबासाहेबांचे शब्द आठवल्याशिवाय राहत नाही. असाच एक परिवार आतिश याच्यामुळे आज प्रकाश झोतात येतोय. चौफुलासारखं हे छोटंसं बोरीपार्टीतलं असणारा एक भाग मध्यंतरीच्या काळामध्ये बदनाम झालेला होता, पण तो आता अधिकारी होता. यानं परत त्याची मान उंचावते. ही खऱ्या अर्थानं दौंडकरांना, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला कौतुकास्पद असणारी गोष्ट आहे. हे कुणालाही नाकारून चालणार नाही. या सर्व परिवाराच्या कष्टाला खऱ्या अर्थानं आकार दिलाय तो आतिशनी. आतिशच्या पुढच्या भविष्याला, पुढच्या पुढच्या जीवन प्रवासाला, त्याच्या शासकीय कामकाजाला आपण आबाद लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देऊया. धन्यवाद.